नर्मदे हर. श्री संत लखनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या तिथंच आहे मी आता, पण परिसराच्या बाहेर आलो आहे कारण तिथं व्हिडिओ अलाउड नाही आहे. महंत एवढे चांगले आहेत ना. काल आता आम्ही त्यांना विचारत होतो ना की दुपारी लवकर पोचलो, त्यांना म्हटलं तर खूप लोक आहेत तर आम्ही सेवा करू शकतो का, म्हणजे जेवण वगैरे बनवू शकतो का, किंवा काय बाकीची कुठलीही सेवा असेल तर सांगा म्हटलं, आम्ही करायला तयार आहे. त्याच्यामुळे त्यांना एवढं छान वाटलं ना. मग ते दिवसभर आहे ना खूप छान, म्हणजे एवढे छान बोलत होते, एवढी त्यांच्या मागे गडबड पण एवढे छान बोलत होते ना. आज पण सकाळी सकाळी आले, आता 6 वाजलेत, 6-6 वाजता झाले असतील. तर म्हटले बाबाजी आप सब लोग रुको ना आज भी. म्हणजे बघा ना, आता आज त्यांचा पण व्याप वाढलाच असता ना आम्ही जर थांबलो तर. पण तरी पण खूप त्यांच्यामध्ये सेवाभाव आहे आणि खूप प्रेम आहे खरंच. नर्मदे हर. बघा ना किती सुंदर आहे मैयाचं रूप. नर्मदे हर. आणि खरंच हा आश्रमाचा भाग आहे ना, निसर्गाने खूप नटलेला आहे. हे बघा, वर एक मंदिर आहे आणि ह्या बाजूला आश्रम आहे. चला जाऊ आता, आवरूयात. बाकी ज्यांचं आवरतं आहे, मी तर आता आंघोळ वगैरे करून तयार आहे. फक्त आता आहे ना मैयाची आरती आणि हे राहिले, म्हणजे पूजा राहिली आहे, तेवढी करून घेऊ आणि निघूयात आता लगेच. कारण आता उजाडलं आहे बघा. जेवढं उशीर कराल तेवढं त्रास होईल, कारण आता सगळ्या चढाईचा भाग आहे. परत चढायचा, परत उतरायचा, चढायचा उतरायचा. चला नर्मदे हर. हे बघा, ह्या पलीकडे आश्रम होता आणि आम्ही आता निघालोय. नर्मदा मैयाचं हे दर्शन. वा 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 वा. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. सुंदर आणि विलोभनीय असं दृश्य आहे. सुपेकर मैया ॲज युजल 30 मिनटं पहिले आमच्या निघून गेल्यात. आम्हाला पण ॲक्च्युली लेट झालं, 7 वाजले पर आज. चालायचंच. काय झालं माहिती आहे का, माझ्या शेजारी जो व्यक्ती होता तो मला रात्रीच म्हटला होता मी खूप घोरतो. मला वाटलं ठीक आहे घोरत असतील, पण मी ते स्विमिंगला वापरतात ना इयरबड्स, ते आणलेले आहेत सोबत. ते लावले तरी पण मला आहे ना त्यांचा आवाज येत होता. सो झोपच नाही आले अजिबात. उठलो 5:30 पावणे 6ला. चला ठीक आहे. नर्मदे हर. रस्ता आहे ना एकदम कठीण आहे, घसरड आहे, त्याच्यामुळे जास्त मला काय बहुतेक शूट नाही करता येणार. जसं जमेल तसं, जसं मैया म्हणाल तसं. चला, असे बाण दिलेले आहे त्यामुळे बरं पडतंय. बाणांवर लक्ष ठेवणार आहे आता. हे बघा, वा, सुख आहे सुख मैयाच्या किनाऱ्यावर. आणि आता इथून पुढचे मला वाटतं हे व्हिडिओ, इथून पुढचे नाही ॲक्च्युली, हे व्हिडिओ जे आहेत ते बहुतेक लेट होतील, कारण नेटवर्क नामोनिशान नाही आहे नेटवर्कचं. आणि फक्त नेटवर्कच नाही आहे इथे, लाईट पण नाही आहे. सो जसं जमेल तसं बघूयात आता कसं होतंय. काही परिक्रमावासी वर डोंगरावर थांबलेत. का थांबलेत मला काय माहीत नाही. हे बघा, हां चला. आढाव मैयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अतिशय खडतर रस्त्यावर खूप चालत आहेत. म्हणजे हळूहळू का होईना पण मैया लढत आहेत लढाई. महाराष्ट्रातले काही आमच्याबरोबर तिथं राहिलेले 15-16 जण काल बोटनी निघून गेलेत डायरेक्ट गुजरात बॉर्डरला. मैयाला म्हणलं मी हसत हसत, मला माहिती होतं कोणी जाणार नाही आमच्यातलं बोटनी, तर म्हणलं मैया जायचंय का. मैया म्हणली हे चालत येणार शुल्पानी. म्हटलं ठीक आहे ठीक आहे, हेच पाहिजे होतं. मला माहिती होतं की आमच्यातलं कोण म्हणणार नाही बोटनी जायचं. हां हां, काय होईल, सस्यासारखं पळण्यापेक्षा कासवासारखं करू, मनशांती मिळेल की कुठं चिटिंग केली नाही, आहे का नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. पूर्ण टेकूड चढून वर आलो आम्ही. हे बघा मैया दमल्या.
हर हर नर्मदे. आणि इकडं या मैया चाय प्रसादी देतात येतात. किती किती सेवा करतात. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. लेके जाओ नर्मदे. हाँ मैयाला म्हणायचं अन्न उतार मिळाला तुम्हाला. नर्मदे हर नर्मदे. एक ले लेता हूँ मैं. हा नर्मदे हर मैया, नर्मदे हर. चुलीवरचा चहा कसला भारी लागतो. हा ना. हा मजा एकच नंबर आहे, एकच नंबर. मग अशीच आडाव मैया म्हणत होत्या की चहा नाही भेटला. हा बघा मिळाला चहा. हा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. स्वर्गाहून सुंदर काय असेल ना तर शूल पाणी. हे बघा स्वर्ग फिका ना याच्या समोर. नर्मदे हर. मैया ये पानी किधर से लाए हो इतने ऊपर? वहाँ से लाई ऊपर से। हम थक जाते इतने ऊपर आने के लिए, आप पानी पिला रहे हो। हाँ जल खिला। बहुत सेवा कर रहे हो मैया। और ऐसे 4 साल हो जाएंगे। 4 साल हो गए? अरे बाप रे, बहुत सेवा कर रहे हो आप। नर्मदे हर, अन्नदाता सुखी भव। नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा मैया दिसते का, तिकडून आलोय आम्ही. एवढं उंच ते पाणी घेऊन आलेत बघा. काय सेवा म्हणायची, किती सेवा भाव. नर्मदे हर. इथे थकलेले जीव बसलेत. थकलेले दम लागलेला आहे. पण आम्ही नर्मदेला सोडीत नाही. हा नर्मदे हर, नर्मदे हर. चढ चढून आलोय वरती. इथं चाय प्रसादी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सेवा भाव, सेवा भाव, सेवा भाव. नर्मदे हर.
नर्मदे हर. चला अमृता आणि मैया येतात आहेत. थोडं पुढं आलो मी, तिथं बालभोगची व्यवस्था केली आहे त्यांनी. नर्मदे हर. बडवणीमध्येच खेरवानी. खेरवानीमध्ये आलो म्हणजे आपण. नर्मदे हर. संत नर्मदा सेवा संघ आश्रम. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा मस्त आश्रम आहे डोंगरावर. आणि इकडे मैया वाहती आहे बघा. एवढा खालून आपण वर आलोय. नर्मदे हर नर्मदे हर. शूलपाणीमध्येच आहे आम्ही आता. आणि मगाशी बालभोग झाला, मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना, त्याच आश्रमात आम्ही आत्ता आहे. आणि इथं खेरवानी आश्रम. इथं आम्हाला हे गृहस्थ भेटलेत, तेच त्यांची ओळख तुम्हाला करून देतील आता. नर्मदे हर. काय नाव तुमचं? माझं नाव श्री शिंदाने. ओके. नर्मदे हर. नर्मदे. नाव काय? प्रकाश चौधरी. कुठून आलेत? दोंडाईचा, धुळे जिल्हा. बर बर बर. नर्मदे हर. नर्मदे. दोंडाईच्याहून आलो. धनंजय रमेश पिसोळकर. ओके. नर्मदे हर. नर्मदे हर. चल. आणि इथे भोजन प्रसादीची तयारी सुरू आहे. नर्मदे हर मैया. आम्ही दोंडाईच्याहून आलेलो आहे सेवेसाठी आपल्या. बर बर बर. पहिलाच दिवस आहे ना? पहिलाच दिवस आहे ना? पहिला दिवस आहे आमचा. आम्ही 2-3 दिवस थांबणार आहे. जेवढं शक्य झालं त्याप्रमाणे आम्ही सेवा करणार आहे. मैया खरं सांगू का, कपडे तर वाळतात आहेत. आमची तो बहाना आहे. तुम्ही जेव्हा बाजरीच्या भाकरी म्हणल्या त्याच्यामुळे आम्ही सगळे थांबलोय. हो हो. आज मेनू असा ठरवलाय. बर भाकरी मसाले भात करणार आहे. बर बर. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. काय झालं? थकलो जरा आम्ही आता. थकलो. हा 2 मैया मागच राहिल्यात. पण आता आम्ही काही शक्यतो थांबण्याचा प्रयत्न करत नाही त्यांच्यासाठी. कारण आम्ही जिथं जाऊ पुढं कुठं थांबलो की ते 15-20 मिनिटांनी येतात. त्याच्यामुळे आता त्यांची काळजी मिटली. नर्मदे हर.
रस्ता आलाय तरी चढ संपलेला नाहीये. नर्मदे यार, सुंदर आहे बा, पण रोड मस्त आहे. नर्मदे हर. दुपारचे 3 वाजलेत आणि ऑलमोस्ट 9, 9.5, 10 किलोमीटर झालेत आमचे. सेमलेट अजून 2 किलोमीटर 3 किलोमीटर काहीतरी आहे, दाखवते पण माहित नाही. आणि हा रस्ता लागलेला आहे आणि बघा मैया इथं खेळतात. आणि आम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये अशी गळी आहे बघा. 2 डोंगरांच्या मध्ये रस्ता आहे, तिथून चाललोय. नर्मदे कसे होते डोंगर सकाळपासून? एक नंबर आहे. आलं पाहिजे, शूल पाणी मधूनच आलं पाहिजे का नाही? दरवर्षी नाही आलं पाहिजे, दरवर्षी यायला नाही पाहिजे. चला नर्मदे. नर्मदे हर. सेमलेटमध्ये पोहोचलोय आम्ही. 3:45 झालेत आणि हा आहे आश्रम. मस्त आहे, छान आहे. पलीकडे छोटासा ओढा आहे आणि अशा स्टेअरकेस आहेत. होय, भीती वाटते बरं का उतरायला. हे बघा ओढा, आंघोळीला मज्जा उद्या. आणि आत जायचं आणि आम्ही इकडे आसन लावलंय. नर्मदे हर. किती झालं आज? 8 आणि 6 14 किलोमीटर ना. ठीक आहे, चला नर्मदे हर. आता मैया येतात. खूप ऊन आणि चढ खूप होते ना, एलिव्हेशन जास्त होतं. ठीक आहे, आम्हाला आता शूलपाणीमध्ये आम्ही थोडं कमीच ठेवणार आहे. कमीच ठेवलंय. हा, अजून आमच्या 2 मैया यायच्या. हा त्यांची वाट बघतोय. नर्मदे हर. नर्मदे